श्री रथसप्तमी सण माहिती व कथा. या दिवशी श्री आदित्य नारायणाची पूजा करतात. श्री सूर्यदेवाला श्री नारायण स्वरूप म्हणजेच श्री विष्णू स्वरूप असे मानले जाते. जो नित्य श्री सूर्यदेवाची पूजा करतो व रोज अर्घ्य देतो तो आरोग्यवान होतो व त्याचे अष्टदरिद्र्य नष्ट होते, सुख होते. श्री सूर्यदेवता परिवार माहिती आता मी तुम्हाला सांगते. सूर्याचे पिता श्री कश्यप ऋषी, सूर्याची माता आदिती देवी. श्री सूर्यदेवाला 4 धर्मपत्नी होत्या. पहिली म्हणजे सूर्यदेवाची सविता देवी. याच्यापासून पुत्र व कन्या. पुत्र होता वैवत्सव, मनु व यमदेव. कन्या यमुना म्हणजेच नदी. सूर्यदेवाची दुसरी पत्नी म्हणजे राग्नी देवी. पुत्र होता रैवत. तिसरी म्हणजे सूर्यदेवाची पत्नी प्रभादेवी. पुत्र होता प्रभात. चौथी म्हणजे छाया, सविता देवीची छाया. छायाचा पुत्र शनिदेव आणि सवर्णी. कन्या भद्रा व तपती असा परिवार आहे. मत्स्य पुराणानुसार ही माहिती आहे. बघा, रथसप्तमीचं महत्त्व आपण बघूया. सौभाग्य, पुत्र, धनप्राप्तीचे व्रत, कथा आणि महत्त्व. माघ शुद्ध सप्तमीला महासप्तमी किंवा रथसप्तमी म्हणतो, जी की आज आहे. या दिवशी पूजा करून सूर्याला पायसचा नैवेद्य दाखवतात. भगवान सूर्यनारायण रोज विश्वाला प्रकाश देत असतात, पण त्यासाठी त्यांची अव्याहत घोडदौड चाललेली असते. त्यांच्या रथाला 7 अश्व असतात, म्हणून आपण 7 धान्यांचं पूजन करत असतो. हे अश्व म्हणजे सप्तरंग, सप्तवार, सप्तछंद आहेत, अशी लोकमनाची भावना असल्यामुळे रथसप्तमीच्या व्रताचरणात प्रथम ध्यानमग्नता, नंतर नाममंत्रांसह सूर्यनमस्कार आणि अखेरीस तीर्थप्राशन हे नित्याप्रमाणेच करायचे असते. रथ हे वैदिक हिंदू धर्मातील प्राचीन वाहन आहे. तुम्ही साईडला बघू शकता, माझी आजची पूजा झालेली आहे. देवगणांसाठी देवरथ, राजा महाराजांची पुष्परथ, खेळ स्पर्धांसाठी क्रीडारथ, स्त्रियांसाठी कणीरथ आणि रथविद्येच्या रक्षणासाठी वैजयिक रथ, युद्धासाठी सांग्रामिक रथ असे रथांचे विविध प्रकार आहेत. अशी रथाची चित्र काढून त्यांची पूजाच करायची आहे. रथचक्र हे समाज जीवनाच्या प्रगतीचे चिन्ह व उत्कर्षाचे प्रतीक आहे. स्थानपरत्वे, बदलती नावे. महासप्तमीच्या स्थानपरत्वे वेगवेगळी नावे प्राप्त झाली आहेत. बंगालमध्ये या दिवसाला भास्कर सप्तमी असं म्हणतात. उत्तरेत ही तिथी जयंती सप्तमी व अचला या नावाने प्रसिद्ध आहे. हा मन्वंतराचा पहिला दिवस असून या दिवशी सूर्यनारायणाची स्वारी 7 अश्व जुंपलेल्या रथातून आकाशमार्गे फिरावयास निघते. या समजुतीने दक्षिणेत रथसप्तमी म्हणतात. शब्दकल्पद्रुमकारांनी माघ मासास सामरी मास हे नाव दिले असून या माकरी सप्तमी देखील म्हटलं जातं. तसेच सूर्यसप्तमी, भानुसप्तमी या नावांनीही ही सप्तमी ओळखली जाते. त्या प्रांतानुसार पूजेमध्ये बदल होत असेलही, पण रथसप्तमीची कथा जी आहे ती एकच आहे. कांबोज देशाचा यशोवर्मा नावाचा एक राजा होता. त्याला म्हातारपणी एक मुलगा झाला. तो जन्मताच रोगी होता. त्याला आरोग्य कसे प्राप्त होईल म्हणूनच यशोवर्माने एका ज्योतिषाला विचारले. तेव्हा त्याने सांगितले की पूर्वजन्मी याने गरिबांचा छळ केला आणि सूर्याची पूजा केली नाही, म्हणून त्याची अशी अवस्था झाली आहे. याच्या आरोग्यासाठी तुम्हाला रथसप्तमीच्या दिवशी सूर्याची पूजा करावी लागेल, तरच हा निरोगी होईल. राजाने ज्योतिषाचा सल्ला ऐकून तसे केले. त्यामुळे मुलगा निरोगी व सुखी झाला. सणामागे शास्त्रीय दृष्टिकोन देखील असतो. भारतीय संस्कृतीतील प्रत्येक सण व उत्सव हा चांगल्या भावनेने, विचाराने साजरा केला जातो. प्रत्येक सणामागे शास्त्रीय दृष्टिकोनही हा असतोच. पूर्वीपासून चालत आलेल्या परंपरांना असा भावनिक आधार आहे. तसाच नैसर्गिक दृष्टिकोनातूनही शास्त्रीय पाठिंबाही आहे. म्हणून तर आज 21व्या शतकामध्येही आपण परंपरा मनापासून जपत आहोत. सौभाग्य, पुत्र, धनाची प्राप्ती, वर्षभर सूर्यापासूनचे व्रत करून अखेरीस रथाचे दान केले असता महासप्तमी मस्तकावर बोरीची व रुईची प्रत्येकी 7 पाने धारण करून उपासना केली असता माघ सप्तमी मस्तकावर दीप धारण करून उपासना केली असता आचला सप्तमी
हे प्रकार व्रतभेद सांगितला जातो. या दिवशीचे स्नान हेच विख्यात माघ स्नान असेही काही लोकांचे मत आहे. सर्व रोगांपासून, पापांपासून मुक्तता आणि सौभाग्य, पुत्रधन इत्यादींची प्राप्ती हे या व्रताचे फळ सांगितले जाते. अंगणातच शिजवलेली दुधाची खीर. महाराष्ट्रात प्रामुख्याने स्त्रिया हे व्रत करतात. षष्ठीला एकभुक्त राहून व्रताचा संकल्प करणे, सप्तमीला अरुणोदयाच्या वेळी स्नान करून अंगणात काढलेल्या सूर्यप्रतिमेची पूजा करणे, अंगणातच शिजवलेल्या दुधाच्या खिरीचा सूर्याला नैवेद्य दाखवणे आणि अंगणातच सूर्यासाठी दूध उतू जाऊ देणे हे व्रताचे स्वरूप असते. हळदी कुंकू व वाण देणे असा कार्यक्रमही असतो. दक्षिणेत या दिवशी अन्नध्याय असतो. रात्री गायन, वादन, दीपोत्सव असे कार्यक्रम असतात. सप्तधान्ये, रुईच्या पानांचा नैवेद्य. आपल्याकडे रथसप्तमीच्या दिवशी सकाळी तुळशी वृंदावनाजवळच रांगोळी काढून त्यावर एक पाट ठेवतात. त्या पाटावरती रवतचंदनाने 7 घोड्यांचा सूर्याचा रथ व त्यावर अरुणासह सूर्यप्रतिमा काढतात. नंतर ध्येय, सदा, सवितू, मंडल, मध्यवर्ती या मंत्राने ध्यान करून पूजा करतात. गोवऱ्यांवर मातीच्या भांड्यात खीर शिजवून तिचा नैवेद्य दाखवतात. मात्र मी गॅसवरच शिजवली आहे. सप्तधान्ये, 7 रुईची पाने व 7 बोरे सूर्याला वाहतात. अष्टांग अर्घ्य देतात. ब्राह्मणाला भोजन घालतात. तुम्ही साईडला बघत आहात अशा पद्धतीने माझी सूर्याची पूजा सकाळीच झालेली आहे. श्री सूर्यनारायणाची कहाणी मी तुम्हाला ऐकवते. आदित्य राणूबाई तुमची कहाणी आटपाट नगर होतं. त्या नगरात एक ब्राह्मण होता. तो नित्य समिदा, फुलं, दुर्वा आणायला रानात जात असे. तिथं नागकन्या, देवकन्या वसत होत्या. ब्राह्मणानं विचारलं, काय ग बायांनो, कसला वसा वसता तो मला सांगा. तुला रे वसा कशाला हवा? उठशील मातशील, घेतला वसा टाकून देशील. ब्राह्मण म्हणाला, उतत नाही, मातत नाही, घेतला वसा टाकत नाही. तेव्हा त्या म्हणाल्या, श्रावण मास येईल तेव्हा पहिल्या आदितवारी मौन्यानं म्हणजेच मुकाट्यानं उठावं. सचीड म्हणजे वस्त्रसहित स्नान करावं. अग्रोदक पाणी आणावं. विड्याच्या पानावर रक्तचंदनाची आदित्य राणूबाई काढावी. 6 रेघांचं मंडळ काढावं. 6 सुतांचा तातू करावा. त्याला 6 गाठी घ्याव्या. पानं, फुलं वाहावं. पूजा करावी. पानाचा विडा, फुलांचा झेला, दशांगाचा धूप, गुळा खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा. 6 मास चाळावी. 6 मास पाळावी. माघी रक्तसप्तमी पूर्ण करावं. संपूर्णाला काय करावं? गुळाच्या पोळ्या, बोटव्याची खीर, लोणकण तूप मेहून जेवू सांगावं. असेल तर चिरचोडी द्यावी, नसेल तर जोडगरसरीही द्यावी. ती नसेल तर 2 पैसे दक्षिणा द्यावी आणि आपल्या वंशाचं उद्यापन करावं. असा वसा ब्राह्मणानं केला. सूर्याला सूर्यनारायण प्रसन्न झाला. भाग्यलक्ष्मी आली तेव्हा राजाच्या राणीने ब्राह्मणाला बोलावून धाडलं. ब्राह्मण जाते वेळेस कापू लागला. तेव्हा राजाच्या राणीनं सांगितलं, भिऊ कापू नका, तुमची मुलगी आमच्या येथे द्या. आमची मुली गरिबाच्या घरी कशाला द्यावी? दासी कराल, बटकी कराल. राणी म्हणाली, दासी करीत नाही, बटकी करीत नाही. राजाची राणी करू, प्रधानाची राणी करू. मार्गेश्वराचा महिना आला. ब्राह्मणानं लगीन करून मुली दिल्या. एक राजाचे घरी दिली, दुसरी प्रधानाचे घरी दिली. गेल्या पावली मुलीचा समाचार घेतला नाही. 12 वर्षांनी समाचारास ब्राह्मण निघाला. राजाच्या घरी गेला. लेकीनं बसायला पाट दिला. पाय धुवायला पाणी दिलं. बाबा गूळ खा, पाणी प्या. गूळ खात नाही, पाणी पित नाही. माझी कहाणी करायची आहे ती तू ऐक. तुझी कहाणी ऐकायला मला वेळ नाही. राजा पारधीला जाणार आहे. त्याला जेवायला उशीर होईल. तोच त्याने मनात राग आला. तिथून निघाला. प्रधानाच्या घरी गेला. तिनं पाहिलं आपला बाप आला म्हणून बसायला पाट दिला. पाय धुवायला पाणी दिलं. बाबा गूळ खा, पाणी प्या. गूळ खात नाही, पाणी पित नाही. माझी कहाणी करायची आहे ती तू अगोदर ऐक.
तुझी कहाणी नको ऐकू तर कोणाची ऐकू. घरात गेली उतरडीची 6 मोते आणली 3 आपण घेतली 3 बापाच्या हातात दिली. त्याने मनोभावे कहाणी सांगितली. लेकीनं चित्तभावाने ती ऐकली. नंतर जेवू खाऊन बाप आपल्या घरी आला. बायकोनं विचारलं, मुलीचा समाचार कसा आहे. जिनं कहाणी ऐकली नाही ती दरिद्रानं पिडली, दुःखानं व्यापली. राजा मुलखावर निघून गेला. जिनं कहाणी ऐकली होती ती भाग्यानं नांदत आहे. इकडे दरिद्री जी झाली होती तिनं आपल्या लेकाला सांगितलं, मावशी घनघोर नांदत आहे. तिकडे जाऊन काही दिलं तर घेऊन ये. पहिल्या आदितवारी पहिला मुलगा उठला. तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला. अगं अगं दासींनो, तुम्ही दासी कुणाच्या. आम्ही दासी प्रधानाच्या. प्रधानाच्या राणीला जाऊन सांगा, तुमच्या बहिणीचा मुलगा आला आहे. कसा आला आहे. तळ्याच्या पाळीला उभा राहिला आहे. परसदारानं घेऊन या. परसदारानं घेऊन आल्या. न्हाऊ माकू घातलं, पितांबर नेसायला दिलं, जेवू खाऊ घातलं. कोहळा पोखरला, होनमोहरा भरल्या, वाटेस आपला जाऊ लागला. तो सूर्यनारायण माळ्याचं रूपानं आला. हातीचा कोहळा काढून नेला, घरी नेला. आईनं विचारलं, काय रे बाबा, मावशीनी काय दिलं. दैवे दिलं, कर्माने नेलं, कर्माचं फळ पुढं उभं राहिलं. मावशीने दिलं होतं पण सर्व गेलं. पुढं दुसऱ्या आदितवारी दुसरा मुलगा गेला. तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला. अगं अगं दासींनो, तुम्ही दासी कोणाच्या. आम्ही दासी प्रधानाच्या. प्रधानाच्या राणीला निरोप सांगा. त्यांनी सांगितला. मग प्रधानाच्या राणीनं त्याला घरी नेऊन न्हाऊ माकू घातलं, पितांबर नेसायला दिलं, जेवू खाऊ घातलं. काठी पोखरून होनामोहरांनी भरून दिली. बाबा ठेवू नको, विसरू नको, जतन करून घरी घेऊन जा म्हणून सांगितलं. वाटेत सूर्यनारायण गुराख्याच्या रूपानं आला. हातची काठी काढून घेतली, घरी गेला. झालेली गोष्ट राणीला सांगितली. दैवे दिले ते सर्व कर्माने नेले. पुढे तिसरे आदितवारी तिसरा मुलगा गेला. तळ्याच्या पाळी उभा राहिला. त्यालाही पहिल्यासारखंच प्रधानाचे घरी नेऊन न्हाऊ माकू घातलं, पितांबर नेसायला दिलं, जेवू खाऊ घातलं. नारळ पकडून 2 मोहरांनी भरून दिला. ठेवू नको, विसरू नको म्हणून सांगितलं. घरी जाताना विहिरीत उतरला. तो नारळ गडबडून विहिरीत पडला. घरी गेला. आईनं विचारलं, काय रे बाबा, मावशीनं काय दिलं. आई ग, मावशीनं दिलं पण दैवानं ते सर्व बुडालं. चौथ्या आदितवारी चौथा मुलगा गेला. तळ्याच्या पाळी उभा राहिला. त्यालाही प्रधानाच्या राणीनं घरी नेऊन न्हाऊ माकू घातलं, पितांबर नेसायला दिलं, जेवू खाऊ घातलं. त्याला दह्याची शिदोरी दिली, होना मोहरा घालून बरोबर दिली. सूर्यनारायण घारीच्या रूपानं आला. हातची शिदोरी घेऊन गेला, घरी गेला. आईने विचारलं, काय रे बाबा, मावशीनं काय दिलं. आई, मावशीनं दिलं पण दैवानं ते सर्व नेलं. पाचव्या आदितवारी आपण उठली. तळ्याच्या पाळी उभी राहिली. दासींनी तिचा निरोप तिच्या बहिणीला सांगितला. बहिणीने तिलाही परसदारानं घरी नेलं, न्हाऊ घातलं, माखू घातलं, पाठचं बैसायला दिला. प्रधानाची राणी आदितवारीची कहाणी करू लागली. काय वसा करतेस तो मला सांग. बहीण म्हणाली, अगं अगं चांडाळणी, पापीनी बापाची कहाणी ऐकली नाहीस म्हणून तुला दारिद्र्य आलं. राजाच्या राणीनं सांगितलं. मग ती बहिणीच्या घरी राहिली. श्रावण मास आला. सांगितल्याप्रमाणे सूर्यनारायणाची पूजा केली. इकडे राजाला भाग्य आलं. राजानं बोलावून धाडलं. मावशी मावशी, तुला छत्र आली, चामर आली, पाईक आले, परवर आले. मला ते पापिनीला छत्र कोठली, चामर कुठली, पाईक कोठले, परवर कोठे. बाहेर जाऊन दाराशी बघतात तो राजा बोलावू आला आहे. राजा आला तशी घरी जायला निघाली. एकमेकींना बहिणींनी अहेर केले. वाटेनं जाऊ लागली. पहिल्या मजलेत स्वयंपाक केला. राजाला वाढलं.
मुलांना वाढलं आपलं पान वाढून घेतलं. तो कहाणीची आठवण झाली. करा रे हंकारा, पिटा रे डांगोरा, नगरात कोणी उपाशी आहे का? याचा शोध करा. तुझ्या बाईची कहाणी ऐकून मला काय फळ? माझं पोट भरलं पाहिजे असं म्हणून तो राणीकडे आला. तशी 6 मोते राणीनं घेऊन 3 त्याला दिली, 3 आपल्या हातात ठेवली. मनोभावे कहाणी सांगितली. चित्तभावे त्याने ऐकली. त्याची लाकडाची मोळी होती, तो सोन्याची झाली. तो म्हणाला, बाई बाई, कहाणी ऐकल्याचं एवढं फळ, मग वसा घेतल्याचं काय फळ? काय वसा आहे तो मला सांगा. तुला रे वसा कशाला हवा? उठशील मातशील घेतला वसा टाकून देशील. उतत नाही मातत नाही, घेतला वसा टाकत नाही. तेव्हा वसा सांगितला. पुढं दुसऱ्यास मजलेस गेली, स्वयंपाक केला, राजाला वाढलं, मुलांना वाढलं, आपण पान वाढून घेतलं. तेव्हा कहाणीची आठवण झाली. करा रे हंकारा, पिटा रे डांगोरा, नगरात कोणी उपाशी आहे का? याचा शोध करा. उपाशी नाही, काही नाही, माळ्याच्या मळा पिकत नाही, विहिरीला पाणी लागत नाही, असा एक माळी चिंतेनं बसला आहे. त्याला हाक मारली, आमच्या बाईंची कहाणी ऐका. तो आला. राणीनं 6 मोते घेऊन 3 आपण घेतली, 3 माळ्याला दिली. राणीनं कहाणी मनोभावे सांगितली. चित्तभावे माळ्यानं ऐकली. माळ्यांचा मळा पिकू लागला, विहिरीला पाणी आलं. तो म्हणाला, बाई बाई, कहाणी ऐकल्यावर एवढं फळ, मग वसा घेतल्याचं काय फळ? काय वसा असेल तो मला सांग. मग राणीनं त्याला वसा सांगितला. एवढं पुढं तिसऱ्या मजलेस गेली. स्वयंपाक केला, राजाला वाढलं, मुलांना वाढलं, आपलं पान वाढून घेतलं. तेव्हा कहाणीची आठवण झाली. करा रे हंकारा, पिटा रे डांगोरा, नगरात कोणी उपाशी आहे का? याचा शोध करा. उपाशी नाही, काही नाही. एक म्हातारी, तिचा एक मुलगा वनात गेला होता. एक डोहात बुडाला होता, एका सर्पानं खाल्ला होता. त्यामुळं चिंताक्रांत बसली होती. तिला म्हणाले, आमच्या बाईची कहाणी ऐक. ती म्हणाली, कहाणी ऐकून मी काय करू? मी मुलांसाठी रडते आहे, बरं येते. मग ती राणीकडे आली. राणीनं पहिल्याप्रमाणे तिला कहाणी सांगितली. तिनं चित्तभावे ऐकली. तिचा मुलगा वनात गेला होता, तो आला. डोहात बुडाला होता, तो आला. सर्पानं खाल्ला होता, तो आला. ती म्हणाली, बाई बाई, कहाणी ऐकल्याचं एवढं फळ, मग वसा घेतल्याचं काय फळ? काय वसा तो मला सांगा. मग राणीनं तिलाही वसा सांगितला. पुढं चौथ्या मजलेस गेली. स्वयंपाक केला, राजाला वाढलं, मुलांना वाढलं, आपलं पान वाढून घेतलं. तेव्हा कहाणीची आठवण झाली. करा रे हाकारा, पिटा रे डांगोरा, नगरात कोणी उपाशी आहे का? याचा शोध करा. उपाशी नाही, काही नाही, कोणा डोळा मासाचा गोळा, हात नाही, पाय नाही, असा एक पुरुष रस्त्यामध्ये होता. त्याच्या अंगावर तांब्याभर पाणी ओतलं, पालथ्या होता तो उताना केला. अंगावर तांब्याभर पाणी ओतलं, पालता होता तो उताना केला. 6 मोते होती, 3 मोते त्याच्या बेंबीवर ठेवली, 3 मोते आपण घेतली. राणीनं मनोभावे कहाणी सांगितली. ती त्यानं ऐकली. त्याला हातपाय आले, देह दिव्य झाला. तो म्हणाला, कहाणी ऐकल्याचं एवढं फळ, मग वसा घेतल्याचं काय फळ? काय वसा तो मला सांगा. मग राणीनं त्याला वसा सांगितला. 5व्या मुक्कामाला घरी आली. स्वयंपाक केला, सूर्यनारायण जेवायला आले. 7ही दरवाजे उघडले. लोहघंगाळ पाणी तापवलं. पंचपक्वान्न जेवायला केली. सूर्यनारायण भोजनाला बसले. त्यांना पहिल्या घासाला केस लागला. ते म्हणाले, अगं अगं, कोणा पापिनीचं केस आहे? राजाच्या राणीला 12 वर्ष दरिद्र आलं होतं. तिनं अदितवारी वळचणीखाली बसून केस विंचरले. काळं चवाळं डोईचा केस वळचणी काढी डाव्या खांद्यावरून बेशीबाहेर टाकून दे. राजाच्या राणीला सूर्यनारायणाचा कोप झाला. तसा कोणाला होऊ नये. ब्राह्मणाला मोळी विक्याला, राजाच्या राणीला, माळ्याला, म्हातारीला, कोणा डोळा मासांचा गोळा, इतक्यांना जसा सूर्यनारायण प्रसन्न झाला
तसा तुम्हा आम्हा हो, ही साठा उत्तराची कहाणी, पाचा उत्तरी सफल संपूर्ण. आज सकाळी सकाळीच माझी अशी सूर्यदेवांची प्रतिमा काढून पूजा झालेली आहे. दूध देखील उतू घातलं. तुम्ही देखील करा आणि कहाणी. काहीही नाही जमलं, पूजा करणं नाही जमलं, सूर्यदेवाची प्रतिमा काढणं नाही जमलं, अडचण असेल, काही असेल, तर निदान ही कहाणी तरी मनोभावे तुम्ही ऐका. तुम्हाला ऐकायची नसेल, आवाज आवडत नसेल, तर तुम्ही वाचू देखील शकता. मी तुम्हाला टेक्स्ट करून दिलेला आहे. त्या पद्धतीने तुम्ही ही कहाणी स्वतः वाचा. सूर्यकवच, सूर्य अष्टक, तुम्ही सूर्याचे जे 12 नावे ते घेऊन देखील सेवा करू शकता.